जो आयान मोहम्मद आहे ना, त्याने हिंदू मुलींचे 350-400 व्हिडिओज व्हायरल केले. त्याच्यात अनेक मुली हिजाब घातलेल्या दिसत आहेत आणि अनेकांना असं वाटत असेल त्या मुस्लिम आहेत बऱ्याचशा मुस्लिम, पण बहुतांश अशा आहेत की ज्या हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना हिजाब घातलेला लावलेला आहे त्या आयान मोहम्मद आणि त्याच्या एका मित्रांनी. आणि बहुतांश मुली म्हणे अल्पवयीन आहेत मित्रांनो. आता ह्या अल्पवयीन मुली आपल्या घरापासून अशा दूर जातात. तो म्हणे विदर्भात म्हणजे अमरावतीतनं का कुठनं तरी परतवाडा ते गाव, तिथनं त्यांना मुंबई पुण्याला घेऊन जायचं आणि तिथं घेऊन जाऊन त्यांचे हे व्हिडिओ शूट करायचा. आपण अशा पद्धतीने अशा अवस्थेत असताना चित्रित होतो आहोत, शूट होतो आहोत. आणि आपला मुलगा, आपला जो काय मित्र आहे, जो काय आपल्यासोबतचा मुलगा आहे, तो काहीच याचा गैरवापर करणार नाही. असं कसं वाटू शकतं मुलींना? म्हणजे अनेकांना पटणार नाही, पण मी खरं सांगतो तुम्हाला की जितका आयान मोहम्मद आणि त्या मुस्लिम जिहादी लोकांची यात चूक आहे ना, तितकीच आपल्या मुलींची सुद्धा आहे. ते नीचच आहेत. त्यांचा जन्मच हे सगळं करण्यासाठी झालेला आहे. त्यांचा धर्मच त्यांना ते सांगतो. अरे पण तुम्ही काय करतात? अशा आक्षेपार्ह अवस्थेमध्ये कोणी मुलगा तुम्हाला शूटिंग करतोय तुमचं आणि तुम्ही ते त्याला करू देता की तो ते व्हायरल करणार नाही. किती मूर्खपणा आहे हा. म्हणजे तमाम हिंदू मुली, ज्या 350-400 मुली त्याच्यासोबत हे कृत्य करत असतील, त्यांना काहीच वाटलं नाही क्षणभर की ह्याचा कधीतरी गैरवापर होईल आणि तो झाल्यानंतर आपली काय नाचक्की होईल. किमान ती नाचक्की तरी वेळी ओळखायची आणि हे सगळं करायचं. बरं, दुसरं प्रकरण आजचंच आहे नागपूरचं. नागपूरला एक लव्ह जिहादची केस झाली आणि ही क्रोनॉलॉजी किती व्यवस्थित आहे बघा. आधी मुलींना पटवलं जातं, मग त्यांच्या विश्वास संपादन आणि मग मैत्री आणि मग त्यातनं प्रेम आणि मग प्रेमाखाली गोमांस खाल्लं जातं आणि मग गोमांसानंतर आम्हाला हिजाब घातला जातो, मग आम्ही रोजे पाळायला लागतो. असंच घडलं नागपूरला. आज दुसरं एक केस झाली दाखल. आणि तिसरं म्हणजे ते नाशिकचं प्रकरण ना, कॉर्पोरेट जिहादचं. त्या प्रकरणात काय घडलं माहिती आहे का? असं कळलं आहे, म्हणजे ही एक बातमी अशी येते उडत की त्याच्या मुली आहेत ज्यांना फसवलं, त्या मुलींना म्हणे विकण्याचा प्लॅन होता मलेशियाला नेऊन. भयानक आहे. आणि ती जी HR होती ना, ती जी फरार आहे सध्या, त्या HRनी हे सगळं ठरवलं होतं की आपण त्या मुलींना विकून टाकूया. किती हे सगळं घडत असतं आपल्या आजूबाजूला आणि तरीसुद्धा याला आपण धार्मिक अँगल द्यायचा नसतो. आपण असं म्हणायचं असतं की कुठे असतो लव्ह जिहाद? हा तर प्रोपोगंडा आहे. केरळ फाईल्स येतं, केरळ फाईल जातं, त्यावरती टीका होते. आता महाराष्ट्र फाईलसुद्धा येईल काही दिवसांनी. पण आपण ह्याला प्रोपोगंडा म्हणायचं, आपण याला जिहाद म्हणायचं नाही. कारण ते मुसलमान लोक करतात ना, मुसलमान काही बोलायचं नाही असं आपल्याकडे ठरलेलं आहे. म्हणून आता मी एका निर्णयाप्रती आलेलो आहे. मुलींनो, जागं व्हा. कितीही सांगून त्यांना काही फरक पडत नाही. एक विनंती आहे, आपण आपली बाग सांभाळायला शिका. आपली जी बाग आहे ना, आपल्या बागेभोवती आपण कुंपण घाला. आपल्या घरातली बाग जर आपण सांभाळू शकलो तरी मला असं वाटतं खूप आहे. आपल्या घरातल्या मुली, आपल्या आसपासच्या मुलींना समजावून सांगा, बघा पटतंय का, त्यांच्यापर्यंत हा विचार पोचवा. आणि देव, देश, धर्म याबद्दलच्या अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.